हा पेपर कधीही एकमेकाला चिटकला नाही पाहिजे. हा चिटकला आणि काढाय गेला तर एकमेकाची गम एकमेकाला लागण्याची शक्यता, पेपर डॅमेज सगळं. डायरेक्टली करा, डायरेक्टली हे करा, स्क्यूज आहे नॉर्मल. जाऊन दे त्याला, दाबायची गरज नाही, जाऊन दे त्याला, पाणी किती जातंय ना, क्लिअर होऊन जाईल. एंड ज्याचा जो मेन टोक आहे ना, ते फिनिशिंग मध्ये जर चिटकलं ना, बाकीच्या पीसला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ही पीस तुमची एंडिंग चांगली झाली पाहिजे. हे काय नाही, नुसतं हिट मारा, गरम करा, थोडंसं त्याला वन साईड सरकवायचं होतं. म्हणजे जरी मी आता ह्याला वडला ह्या साईडनं, तर तो हितनं कव्हर होणार आहे, इकडून सुद्धा निघणार नाही, तिकडून सुद्धा निघणार नाही. आता एक्झाम्पल म्हणजे आता हा मी हिट मारली, काय झालंय, पूर्ण पोर्शन कव्हर. कुठं आहे एरच नाही मारताना, हा मला असा धरून मारायचं नाही, इथे एअर तयार होणार. मला लूज घ्यायचं आहे, त्याच्या लेवलच्या पेक्षा थोडासा वर, म्हणजे एअर पण होणार नाही आणि पाण्याला जायला जागा राहणार ना स्क्वीजी फिरवल्यावर. थोडासा प्रेस केला, नॉर्मल. काहीही गरज नाही की तुम्हाला स्क्वीजी एकदम हार्ड मध्ये मारला पाहिजे. ज्यावेळी हिट मारणार आहेस ना, त्यावेळी अशी नाही की मला एका जागी नाही मारायची, मला पूर्ण बाजूला मारायची आहे सगळ्या. पूर्ण बाजूला मारलीस, कव्हर घेतलास, हा 1, हा 2 आणि हा 3 घेतला, आणलास आणि स्क्वीजी ठेवून नॉर्मली. कितीही काम असू दे गाडीचं काम फक्त 20%च झालं पाहिजे. एका प्रेशर मध्ये सगळं नाहीच करायचं. 20-20%, 10-10%, 15-15%, 30% पण घुसायचं नाही. 20-20%तच तू जेवढं त्या पॉईंट मध्ये जाशील तेवढं काम एकतर परफेक्टली पण होईल आणि प्रॉब्लेम येणार नाही. ह्या लोगोला हिट करून मी जर ह्या साईडला जर वडला ह्याला, तर तो हिथून निघण्याचे चान्सेस राहणार, का तर हिथं तू प्रेशर जास्त चिटकला. उद्या गाडी उन्हात गेली तर हिटिंग बोल्ड हा होणारच आहे. ह्याला तसा मारायचा नाही, ह्याला कसा मारायचा की ह्याला मी हिट केला, मी त्याला स्केच केला आणि मी त्याला खाली वाढला. म्हणजे आता ज्यावेळी जर तो उन्हात जाऊन हिट झाला तर तो निघणार नाही, का तर हा पीस मी इकडे नाही वाढला, मी डायरेक्टली खाली वाढलाय. त्यामुळे हिथं जो होणार आहे तो प्रॉपरली फिनिशिंग मध्ये फिटिंग होणार आहे. तुझे फिनिशिंग झाले, तुझी गाडी क्लिअर झाली सगळ्यांना. आता तुझ्या गाडीला तुला टेन्शन नाही, तू कसाही मारू शकतो राहिलेला पीस.